पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री सांब सदाशिवाय नमः। अध्याय 21वा, काल 20वा अध्याय पूर्ण झाला आणि शुकदेवजींचं चरित्र आपण काल पूर्ण केलेलं आहे। 21व्या अध्यायामध्ये काय चरित्र कथा आहे ते आपण आता बघणार आहोत। श्री गणेशाय नमः। मग म्हणे जन्मेंजयो सांगे अग्रकथान्वयो, तव बोलिला मुनिराव ऐके धर्म भीष्म संवादो। धर्म म्हणे गंगानंदना, ब्रह्मस्थान काही सेना, पाविजे ते कारणा सांगा मज। ब्रह्मस्थान प्राप्त होण्याकरता काय करावं लागेल? मोक्ष प्राप्ती होण्याकरता आपला मुख्य विषय काय आहे? तोच आहे भगवत प्राप्ती, मोक्ष प्राप्ती, ब्रह्मपद आदी। भीष्म म्हणे ब्रह्मस्थान तोची मोक्ष धर्म जाण, शब्दाहार जितेंद्रिय करून होय मोक्ष अधिकारी। ब्रह्मस्थान म्हणजे तेच मोक्ष, तीच मुक्ती, तोच देव भेटणं। त्याला फक्त एक पर्यायी शब्द आहे। सुखी होणं त्याला पर्यायी शब्द आहे सगळे, हे सगळे पर्यायी शब्द तिथे नेऊन घालतात। तर काय आहे? लब्ध आहार म्हणजे ज्यानं आहाराला जिंकलं, इंद्रियाला जिंकलं, तोच त्या मार्गाचा अधिकारी आहे। ये अर्थी प्रसिद्ध देवल देवल जयगीश संवाद ऐके हो निसावद पंडुनंदना। एक संवाद सांगणार आहे ते आपल्याला, तो आपल्याला ऐकायचा आहे। देवल जयगीश यांचा संवाद या ठिकाणी आपल्याला ऐकायचा आहे। देवल म्हणे जयगीशी तुझ वंदिता हर्षान पवसे, निंदिता आणि घसी दुःखाचे हे कारण सांगी। देवल आणि जयगीश हे दोन नाव आहेत बरं का, हे दोन व्यक्ती आहेत। देवल जयगीश यांना म्हणतात की बाबा मी तुला वंदन करतो, हर्ष नाही, चिंता नाही, वंदन केलं तर आनंद नाही, निंदा केली तर दुःख नाही। कोणी निंदा कोणी वंदा, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा, आम्हा स्वहिताचा धंदा। एवढी अवस्था तुमची प्राप्त झाली। काय कारण आहे? जयगीश म्हणे ऐके स्थिती, जे मारणा ते मारून इच्छिती, अप्राप्त शोक न करीती, नाही गत शोक जया, पूजका ते पूजिती, याचका ते यथाशक्ती, संतोषित करिता ती उपपत्ती सारखे। जे मारणारालाही मारू देत नाही, अप्राप्त शोका न करती, नाही गत शोक जया, पूजकाते पूजिते, याचकाते यथाशक्ती, संतोष करते, क्रोध इंद्रिये जिंकिती, मनसा वाचा कर्मे करते, दुःख कवनाते घेते, नाही परस्पर द्वेष। काही लक्षणं सांगून राहिले अशा लोकांचे, जे त्यांची पूजा करतात ते त्यांची पूजा करतात, याचकाला संतुष्टित करतात, क्रोध आदी इंद्रिय ज्यांनी जिंकलेले आहेत, मनानं वाचेनं त्या ठिकाणी कोणाला दुःख देत नाही, परस्पराचा द्वेष त्या ठिकाणी जे करत नाहीत, जे सर्वत्र सुशांत, क्रोध हर्ष विनिर्मुक्त, ज्यासी नाही सखाप्त ते कवनाचे नवती। क्रोधही नाही, हर्षही नाही, अशा शांत सुशांत लोकांना त्यांचं कोणीच नाही, ती कोणाची नाही, अशी त्यांची वृत्ती झालेली असते। आपण नव्हती मित्रशत्रू, आपणासी नाही मित्रशत्रू, तोची मुक्त एके पवित्र कृष्ण वसुदेव संवादो। बघा, ज्यांना आपलं कोणीही नाही, आपला वैरी कोणी नाही आणि ते कोणाचे वैरी नाही, असे जे मुक्त आहेत त्या मुक्तांच्या बाबतीतली कथा, कृष्ण आणि वसुदेवाचा संवाद पुन्हा आलेला आहे। म्हणजे देवलाने जयगीशाला विचारलं तर जयगीश त्या ठिकाणी कृष्ण आणि वसुदेवजींचा दोघा बापलेकांचा संवाद पुन्हा आपल्याला सांगणार आहे। जे हे तुझम्या सांगितले त्याची कृष्णे पितया कथिले, पुनरुक्ती से सांगतलेले म्हणे भीष्माचार्य, हेच सांगितलेले वसुदेवाना भगवान श्रीकृष्णाला। त्यामुळे आता इथं पुनरुक्ती करणार नाही, तेच आहे। तव विनवी कुंती नंदन, सर्व भूतांचे अत्यंत अवसान, कर्म आणि काळ प्रमाण प्रतियुगी आयुष्य। तेव्हा कुंती नंदन म्हणजेच पंडुपुत्र युधिष्ठिर म्हणतात की सर्व भूताचे
कर्म काळप्रमाण किंवा प्रति वेगवेगळ्या युगामध्ये आयुष्य हे काळ याची गती कशी असते, लोकतत्व संपूर्ण सर्व भूतोत्पत्ती निधन होत असे कोठून ते सांगा मज. सर्व भूतांची उत्पत्ती कुठून होते आणि त्यांचं निधनाचं स्थान कोणतं आहे, अशा बाबतीत तुम्ही आम्हाला हे सगळं त्या ठिकाणी सांगा. भीष्म म्हणे हेची व्यासे पुत्राशी सांगितले असे, शुके कुसले सांग कैसे भूत करता ब्राह्मण कृत्य. भीष्म म्हणू लागला हेच व्यासांनी शुकदेवाला सांगितलं होतं. बघा काय आहे तर, व्यास म्हणे आद्यंतरहित अजराव्यय अमृत अप्रत्यवय अविज्ञेय सत्य त्याचे रूप काळैसे. तो कसा आहे. व्यास म्हणतात आद्यरहित आहे. आद्यरहित म्हणजे आद्य म्हणजे पहिला, आद्य म्हणजे जिथून सुरुवात झाली. आपण म्हणतो आद्यगुरु. आद्यगुरु म्हणजे पहिले. आद्यगुरु शंकराचार्य, आद्य जगद्गुरु शंकराचार्य. मग तिथून बाकीचे पुढचे शंकराचार्य चालत आले. आद्य म्हणजे पहिला, ज्याची जिथून सुरुवात झाली त्याला आद्य म्हणतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, सुरुवात जिथून होते त्याला आद्य असं म्हणतात. पण हा कसा आहे, आद्यरहित आहे, म्हणजे याची सुरुवात सांगता येत नाही. समजलं का तुम्हाला. ज्या गोष्टीची सुरुवात सांगता येते त्याचा शेवट आहे. का हो तुमची जन्मतारीख म्हणजे 1995, याचा अर्थ तुमचा अंत कुठं ना कुठं आहे. मग सूर्याला विचारा बरं का हो तुमची जन्मतारीख, आपल्या दृष्टिकोनातून सांगता येईल का, नाही. मग त्याची अंतिम तारीख नाही, ज्याची सुरुवातच माहीत नाही. असं कोणी म्हणेल का अरे आता काय अवघड आहे बा, 4-7 वर्ष राहिली सूर्याची, असं म्हणेल का कोणी, नाही. का त्याची सुरुवात माहीत नाही तर त्याचा शेवटही नाही का नाही. हा त्याच्या पुढचा आहे. म्हणजे हे सूर्यनारायण सुद्धा ज्याच्या मूळ निर्माण झाला त्याचा तर आद्य कोणीच नाही. म्हणजे जो आद्यरहित आहे, ज्याची सुरुवात कोणी सांगू शकत नाही. अज आहे, ज्याचा जन्म नाही. ज धातूमध्ये जन्म आलेला आहे. जा येते इति जन्म. हा, परंतु जो अज आहे, ज्याचा जन्म नाही सांगतायत. अज अव्या अजराव्याय अमूर्त, अव्यय नाही, ज्याच्यामध्ये विकार नाही. अमूर्त आहे, मूर्ती म्हणून नाही. आता भक्तांच्या पूजेसाठी भक्तांनी त्याला मूर्त रूपात आणलं, पण मुळात तो मूर्त नाही. त्याचं कोणतंच रूप त्या ठिकाणी सांगता येत नाही. अविज्ञेय आहे, तो विज्ञानानं त्या ठिकाणी जाणल्या जात नाही आणि त्यालाच काळ म्हणतात. हे त्याचंच रूप आहे त्या परमात्म्याचं. हे कोण सांगते, व्यास शुकदेवाला सांगतात. कळा त्रिशंत काष्टा सत्य, काष्टा त्रिशंत मुहूर्त, त्रिशमुहूर्ती अहोरात्र, 30 दिवस मास. गणित सांगितलेलं आहे. काळ त्रिशत काष्टा सत्य, कळा त्रिशत, त्रिशत कळाची काष्टा, त्रिशत काष्टाचा मुहूर्त, त्रिशत म्हणजे 300 मुहूर्ताची अहोरात्र. 300 मुहूर्ताची अहोरात्र म्हणजे दिवस आणि रात्र, त्याला अहोरात्र म्हणतात. आणि 30 दिवशी मास, 30 दिवसाचा 1 महिना. हे गणित पहिल्यापासून सुरू झालं बरं का. पण आता गणित नाही. आता सेकंद, मिनिट, तास, घंटा असंच ना. सेकंद, मिनिट, तासन, घंटा असंच ना. का तासन घंटा एकाची. दो मासी ऋतुजान, षट मासी उत्तरायण, दोहो कारण अंतरात्मा वर्तन. क्षेत्रज्ञत्वे 2 महिन्याचा ऋतू. ऋतू किती आहे, काय ऋतू 2 महिन्याचा. 6 ऋतू आहे ना. वसंत ऋतू 2 महिन्याचा ऋतू. वसंत ऋतू झाला की ग्रीष्म ऋतू, मग वर्षा ऋतू नाही का, मग शिशिर ऋतू, मग शरद ऋतू, शरद पौर्णिमेच्या दरम्यान. आता फक्त एक राहिला हिवाळ्यातला, कोणता आहे, हेमंत राहिला होता, हेमंत ऋतू. असे 6 ऋतू त्या ठिकाणी आहेत. आणि 6 महिन्याचं उत्तरायण, उत्तरायण, दक्षिणायन.
तो त्रिगुणा व्यतिरिक्त पुरुष शब्दवाच्य सत्य तया पासाव अव्यक्त महत्त्व बोलीजे तया प्रकृती कारण जाणी ते प्रकृती रूपा अमुची जननी तो सत्सदात्मदेव म्हणून पूजिला जाण. तो त्रिगुणाच्या पासून वेगळा आहे, शब्दाच्या पासून वेगळा आहे, अव्यक्त आहे. ज्याच्यापासून प्रकृती तयार झाली ती आपल्या सर्वांची जननी माया आहे. तोची आत्मा सारतर त्याहून अधिकना देव पितर त्या आत्म्याचे पूजन थोर करीतो आम्ही. तो आत्मा सार स्वरूपामध्ये आमच्या हृदयामध्ये बसलेला आहे, त्याचा आम्ही अखंड त्या ठिकाणी पूजन करतो. त्याच्यापेक्षा कोणता देव श्रेष्ठ नाही, पितर श्रेष्ठ, कोणत्यापेक्षा आत्मदेवापेक्षा. तो जाणल्याबरोबर का, त्याला जाणल्यानंतर तो श्रेष्ठ आहे. तुम्ही जर या द्या तर मग बरेच लोक म्हणतात तिकडे कुठं देवाला जायचं काम आहे, आपल्यातच देव आहे. मान्य आहे तुमच्यात देव, पण ते तुम्ही जाणला का, तो जाणल्यानंतर किंमत आहे. तुम्ही ज्याला म्हणतात आपल्यात देव आहे, तुम्ही या देवालाच देव म्हणता. बरेच लोक आपल्याला त्याचा देव कोणता आहे, देह तोची देव, देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. नास्तिक पाखंडीचे लोक आहेत, त्याचा देव कोणता आहे, देह तोची देव. या देवाची भक्ती कोणती, या देवाची पूजा कोणती, भोजन ते भक्ती, रोज नवीन पूजा, भोजन ते भक्ती. मग मुक्ती कशी, मरण ते मुक्ती पाखंड्याची, मेला की मुक्त झाला. म्हणजे पाप पुण्य सुख दुःख पाखंड्याचा हा देव नाही. नाही, आपण देव आहे, पण त्या स्वस्वरूपाची ओळख झाल्यानंतर देह रूपानं तुम्ही देव नाही. यातला आत्मा त्याची पूजा सगळ्यात श्रेष्ठ, पण जाणल्यानंतर. ब्रह्माती प्रजापती समस्त त्यासीच पूजती अखंडित, म्हणून इष्टगती पावता आहे तर त्याचे प्रसादे. ब्रह्मादी प्रजापती आदी सगळे त्याचीच पूजा करतात, म्हणून सगळं त्यांना प्राप्त होतंय. हे ऐकून नारद पावला थोर अल्लाद, म्हणे आपण सकळ वेद अध्ययन केले. नारद शुकदेवांच्या तिथं आलेले होते ना, बघा टप्प्याटप्प्यानं कसा संवाद आहे. नारद व्यासांच्या संवादात दोघांच्या शुक व्यासांच्या म्हणू लागले, वा आनंद वाटला, आपण सर्व वेदांचं अध्ययन केलेलं आहे, तप समर्थता बहळ केली त्याचे हे फळ, म्हणून तुमचे दर्शन केवळ झाले मज. खरोखर तुमच्या दोघांचं दर्शन, व्यासांचं शुकाचं दर्शन झालं, माझ्या तपश्चर्येचे फळ आहे. आता आज्ञा होईल प्रीती, तरी तुमची प्रकृती मूर्ती पाहावया शीघ्रग्रती जाईन देवा. मग नारायणी आज्ञा पिल्या, येरू मेरू शिखरी गेला, ते तर ध्यानस्थ वैसला आसनावरी. तुमची प्रकृती मूर्ती मला पाहिजे आहे, म्हणजे मूळ स्वरूपाचं दर्शन तुमच्या घ्यायचं आहे. ठीक आहे, आज्ञा दिली. मेरू शिखरावर जाऊन तपश्चर्याला ध्यानाला बसलेले आहे नारद. तव मेरूचे वायुव्य भागी महासुंदर एक जंगी, शराब्दीचे उत्तर भागी देखील श्वेत दीप, एक पांढरा द्वीप त्या ठिकाणी पाहला. मेरू होनी सहस्त्र 16 योजने महाविशाळा, रत्नमय अहळ बहळा देखिले नारदे. माझी श्वेत पुरुष सुगंध, निर्विकल्प निश्चळ शुद्ध, पापकार्या अबुद्ध दृश्य नाही. नारदानं त्या ठिकाणी पाहिलं, रत्नानी त्या ठिकाणी सुंदर असं त्या ठिकाणी एक ठिकाण आहे, पण ते पापियाला दिसत नाही. पापिया कारणे अबुद्ध आणि दृश्य नाही, त्याला दिसत नाही, कळत नाही. मानापमानी समान, दिव्य देही 60 दशन, 8 दाडा 8 रसन, आवाळी चाटीत. हा, ते नारदाला ती प्रकृती रूप आहे देवाचं. प्रकृती रूप मूळ म्हणजे विराट रूप ज्याला म्हटलं जातं ते त्याला दिसायला लागलेलं आहे. हा, तर कसं आहे, दिव्य देह 60 दशन, 60 दात आहेत त्याला, 8 दाढा, 8 रसन, 8 जिभा आहेत त्या विराट प्रकृती पुरुषाला, परमात्म्याच्या विराट स्वरूपाला. ऐशा महापुरुषा देखिले वाडची धर्मे पुशिले, हे बर्वे निरूपिले गंगात मजा. हे सगळं पाहणं चाललं. मध्ये धर्मराजा त्या ठिकाणी म्हणतात, हे बरं झालं सांगितलं तुम्ही गंगापुत्र भीष्मा, का तो अतिंद्रिय निराहार, परमसुगंध पवित्र, पुरुष केवी झाला थोर, त्याची गती काय असेल. तो अतिंद्रिय आहे आणि त्याची गती ही सामान्य माणसाला कळत नाही. हे ऐकून गंगासुत इतिहास द्वारा उत्तर देत, तो ऐकी वृत्तांत जन्मेजया, त्याची गती काय आहे. तर मग पुन्हा मध्येच आडफाटा फुटलेला आहे. गंगापुत्र म्हणतात, एक इतिहास याच्या संबंधित तुला सांगतो. ऐक.
पूर्वी प्रसिद्ध राज टिळक होता उपरिचर नामक, समस्त पृथ्वीचा पाळक पुण्यशीळ एक राजा होता उपरिचरक नावाचा, पृथ्वीचा पालन करणारा होता, पुण्यशील होता. तर परमप्रतापी धर्मवंत नारायणाचा पूर्ण भक्त, जयासी ध्यानी सुरनाथ आपण या समान. धर्मवंत आहे, देवाचा भक्त आहे, इंद्रासारखा समान आहे. तो इंद्र अर्ध पलंगावरी निरंतर निद्रा करी आणि वैसे स्वभाव सारी अर्धा आसनी. इंद्राच्या बघा, इंद्राच्याही त्या ठिकाणी तो सारखा होता. जसा इंद्र अर्ध्या पलंगावर त्या ठिकाणी निद्रा करतो, हाही त्या ठिकाणी तेवढ्या अधिकाराचा होता. राज्यपालिता तिने काही नृत्य वाक्य बोलले नाही आणि मन कदा समयी दृष्ट नव्हेची. कोणालाही वाईट बोलायचा नाही, कोणाविषयी दृष्ट भावनाही नाही या राजाची. उपरिचर नामकाचा उपरिचर नावाचा राजा. राज्यपालिता तेने बृहस्पतीशी गुरु केले, नीतिशास्त्र अभ्यासले, मग अश्वमेधा मांडले, निर्मोनी 16 ऋषी ध्वज. त्या राजाने अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं. 16 ऋषी त्या ठिकाणी बोलवलेले आहेत. बृहस्पती तो आचार्य, मुख्य केला ऋषीवर्य. एकत द्वित त्रित ये सदस्य तिने धनुपाक्ष आणि रैभ्य, अवारवसु परावसु दालभ्य, धर्मातिथी तांडगभ्य, कपिल आणि वेदशिरा. हे ऋषी सगळे 16 ऋषी यज्ञ करता त्या ठिकाणी बोलवलेले आहेत बरं का. मुख्य बृहस्पतींना आचार्य बनवलं. आद्यकचशाली होत्र, वितंडकन व तैतिर, 16वा तो देव होत्र हे ऋतीज व यज्ञी. पशुघात नाही ते ऐसा यज्ञ होतो त्रयपंथे. यज्ञ भागाचे भोगते प्रत्यक्ष देव पातले. त्या यज्ञामध्ये पशुची हत्या नाही, बळी नाहीये. प्रत्यक्ष डायरेक्ट देवांना त्यांच्या यज्ञाचा भाग मिळणार आहे. देव ते यज्ञाच्या भागाकरता तिथं हजर झाले. घेती यज्ञ भागा कारणे, परी विष्णूचा भाग विष्णूने, अलक्ष रीती घेतला तेने, रागे जला बृहस्पती. पण त्यात काय झालं तर अप्रत्यक्षपणे विष्णूचा भाग त्या ठिकाणी घेतला आणि त्यामुळे आचार्य असणाऱ्या बृहस्पतीला राग आलेला आहे का, जे प्रत्यक्ष येऊनसही भाग घेतला का नाही. म्हणून सुरुवा उगारीला आलाही तो उपरीचे रेविनविले. आणि किती ताकद आहे त्या ब्राह्मणांची. आता ते आचार्य ते बृहस्पतीला राग आला की आमच्या देखत का तुम्ही तुमचा भाग घेतला नाही, आमच्या माघारी तुमचा यज्ञ भाग घेतला. आणि म्हणून ते यज्ञामध्ये तूप टाकायचे असते ती सुरुवा पळी तीच उगारली देवावर. तेव्हा त्या ठिकाणी तो राजा होता उपरिचर, त्यांनी विनंती केली, म्हणे स्वामी ये योगी क्रोध उचित नव्हे यागी. तो बोलिले ती प्रसंगी एकत द्वित त्रिते. स्वामी या वेळेला तुम्ही राग करू नका, देवावर असे उपचार करू नका, तुम्ही देवाला असं वागू नका. तेव्हा एकत द्वित आणि त्रित हे काय म्हणतात ऐका, ऋषीचे नाव आहेत. मोक्षेच्या उपजली अमासी, तै उत्तर दिशे तपासी, जावुनी राहिलो आवेशी, वर्षे 4 सहस्त्र, उभे राहुनी एकपादी, कालवष्ट झालो ध्यान बुद्धी, मेरू उत्तर 1 क्षीराब्दी जवळी दे का. ते म्हणतात आम्हाला मोक्ष प्राप्त करायचा होता, आम्ही उत्तर दिशेला तप करायला गेलो, 4 सहस्त्र 4000 वर्ष तपश्चर्या केली, एका पायावर त्या ठिकाणी उभे राहिलो मेरू क्षीराब्दी पर्वताच्या जवळ. मनी असे चिंतायसी की देखो नारायणासी, व्रत संपता आकाशी झाली वाणी. आणि मग व्रत संपलं, तपश्चर्या पूर्ण झाली, आकाशातून आकाशवाणी झाली. जे तुम्ही तप केले थोर, तरी क्षीराब्दी उत्तरी तीर, माझी श्वेतदीप नगर ते शीघ्र जावे. आणि आकाशातून आकाशवाणी झाली की तप पूर्ण झालेलं आहे तुमचं, आणि तुम्ही क्षीराब्दीच्या उत्तर भागाला श्वेतदीप आहे तिथं जा. चंद्रकांती अतींद्रिय विशेष, तेत आहे सुगंधी पुरुष, माझा आत्मा तयास प्रकाशिला म्या. तिथं एक सुगंधी पुरुष आहे, अतींद्रिय आहे, आणि माझा आत्मप्रकाश त्याला दिलेला आहे. तुम्ही तिथे जा, तेथे त्याचे दर्शन घ्यावे. मग आम्ही गेलो सद्भावे, पाहू लागलो तेजवर वे तव दृष्टी कुंठली. आणि ते पाहण्याकरता तिथे गेल्यानंतर आमची दृष्टीच तिथं पोहोचली, कुंठली. माझी सूर्यप्रकाश कनर, अशोक अजर अमर, त्याचा दिव्य मोद थोर एकाएकी चालिला.
आणि मग तिथं गेला. विष्णूंनी ज्याला आत्मप्रकाश दिलेला आहे अशा त्या पुरुषाजवळ, त्या व्यक्तीजवळ तर सगळं जिकडं तिकडं प्रकाश पडलेला. पूजा काळी पुष्पयुक्त वायू हात वाहे असे बहकत, सकळी देवतेत बद्धांजळी तिष्ठती. प्रत्यक्ष देखील अनंता आम्ही विस्मय मानिला चित्ता, यासी मोत्सावे पूजिता कैन देखोची. आम्ही प्रत्यक्ष पाहिलं तिथं परमात्म्याला, आम्हाला विस्मय वाटला. आणि मग या महोत्सवामध्ये हा का दिसला नाही आपल्याला. तव तव अशरीरिनी वाणी सांगती झाली आम्हा लागुनी, या श्वेत पुरुषांनी देखिले तुम्ही. तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली की या श्वेत पुरुषाला तुम्ही पाहिले, यासी देखिले म्हणिजे देवची देखिला जाणीजे. तरी आता तुम्ही जायचे स्वाश्रमाशी. आम्ही त्या पुरुषाचं दर्शन घेतलं, आकाशातून वाणी झाली, याला पाहिलं म्हणजे तुम्ही देवाला पाहिलं, कारण तो देवाचाच अंश, आत्मप्रकाश त्याला दिलेला आहे. आता जा तुम्ही, तुमचं दर्शन झालं. पाठी भक्ती करिता करिता दीर्घकाळे देखाल अनंता, कृतयुगानी क्रमता वैवस्व मंत्वरी. आणि कृतयुगानंतर वैवस्व मंत्वरामध्ये देवाला देव तुम्हाला प्रत्यक्ष दिसेल. हे देववाणी ऐकोनी विचारत आलो येस्तानी, ऐशाही असता कष्टाचरणी तया देवानं देखवे. आणि असंही करून इथपर्यंत आलो आम्ही, तरी अजून तो देव दिसला नाही. तरी बृहस्पती तू कैसा साक्षात देखो पासी परेशा, कष्ट साध्य म्हणून रोषान करी बापा. आणि म्हणून ते बृहस्पतीला विचारतात की तुला देव दिसला कसा. कोणाला दिसला होता तो? बृहस्पतीला. भाग घेतला होता देवानं आपला भाग, बाकीच्या दिसला नाही तो, बृहस्पतीला दिसला. पण या दोघा तिघांना शंका आली, एक द्विध आणि त्रितला, की तुला तो दिसला कसा, आम्हाला नाही दिसला असा, आम्ही एवढी तपश्चर्या करून. तरी बृहस्पती तो बृहस्पती उभा राहिला. अगो याग समाप्त झाला, परी रावो काळांतरी गेला पाताळात. बृहस्पती शांत राहिला, यज्ञ पूर्ण झाला, राजा पाताळात गेला. ते तर नारायण स्मरण कही तयाचे टळलेच नाही, तेने प्रभावी मागुता पाहेवी पावला परमगती. ते राजाला परमगती प्राप्त झाली. ते तर नारायण स्मरण काही त्याचं टळलंच नाही, तो करतच होता. तव धर्मे विनविला गंगासुत, उपरिचर विष्णू भक्त, पुण्यात्मा तरी पाताळात पडिला कापा. धर्मराजा म्हणता एवढा पुण्यवान राजा ज्याच्या इथं यज्ञ झाला, देव भाग घ्यायला आला, आणि मग अशा ठिकाणी असा तो राजा उपरिचर हा पाताळात का गेला, ऊर्ध्वगती त्याला का प्राप्त झाली नाही, पाताळात जाण्याचं कारण काय. तो धर्मे विनविले गंगासुत. भीष्म म्हणे एकदा पूर्वी विचार मांडिला ऋषी देवी, म्हणती आपण सद्भावी करू यज्ञ. बर, त्याचं कारण आहे बाबा, आता परत कारण. कथेमध्ये उपकथा भरपूर आहेत, लक्षात ठेवा सर्व मंडळी बर का. मग भीष्माचार्य म्हणतात त्याचं कारण असं आहे, एकदा ऋषींनी देवांनी यज्ञ त्या ठिकाणी मांडला. तव ऋषी म्हणती देवा कोणते द्रव्य करावा, देव म्हणती बरवा अजा मिळवणी. तर कसा यज्ञ करायचा, तर ते म्हणतात अजा मिळवणी. अजा अजा म्हणजे काय, अजा म्हणजे बकरी, त्यांना मिळवून म्हणजे जमवून त्या ठिकाणी करू. परंतु ऋषी म्हणती सुरसुरा औषधीची करुणी बरा, ऐसा कल हो परस्परा मांडला पार. हे म्हणतात नाही नाही, औषधी वनस्पतीचा यज्ञ त्या ठिकाणी करा असं म्हणतात. देवाचा आणि ऋषींचा तिथं वाद सुरू झाला. तो उपरिचर राजनंदन विमानी जात होता बैसून, ऋषी म्हणती तया लागून पुसावे सर्वी. तिथं त्या वादाच्या मधातच राजा त्या ठिकाणी वरून चालला होता. ऋषी म्हणतात चला या राजाला विचारू आपण. हा जाणूनी पुण्य नृपती म्हणून तया पुसिले समजती, रावू पुसे तया प्रती कोणाचा पक्ष कैसा. मग त्या ठिकाणी राजानं त्या ठिकाणी विचारलं तुमचे वाद चालले, काय हरकत नाही निपटवू आपण वाद, पण नेमका कोणता पक्ष कोणाचा आहे, कोणाची इच्छा आहे आजा मिळवून त्या ठिकाणी यज्ञ करायचा, कोणाची इच्छा आहे वनस्पती मिळवून यज्ञ करायचा ते कळू द्या. देव म्हणती आपण छागे कराया तरी तो यज्ञ, ऋषी म्हणती औषधी करून इच्छितो आम्ही. देव म्हणू लागले आम्ही ते अजा बकऱ्या मिळून त्या ठिकाणी यज्ञ करायचा आम्हाला, ऋषी म्हणतात औषधी मिळून.
ते ऐकून एक वेळा राये देवाचा पक्ष धरिला, तो ब्राह्मणी शापीला पडते पाताळी म्हणून. ते ऐकून राये देवाचा पक्ष धरला. राजानं पक्ष कोणाचा धरला? देव लोकाचा. पण ब्राह्मणाला राग, ब्राह्मणाने दिला शाप. अगा तत्पर निवृत्ती तुझे नवे विमान गती, ऐसे कुणी सुरपती मानसे चिंता पावला. आता पायी चालावं लागेल तुला, विमानानं गती नाही म्हणे. रायासी आपणा निमित्त ब्रह्मशाप झाला अद्भुत, एक उपाय समर्थ सांगितला तयासी. ब्रह्मशाप त्या ठिकाणी भेटला राजाला. आता उपाय काय की तू ईश्वर भजन रायानं टाकावे जाण, तेने पावशील निर्वाण कैवल्य पद. उशाप असा आहे, ईश्वराचं भजन कर आणि ईश्वराचं भजन करून त्या ठिकाणी मोक्षपदाची प्राप्ती होईल. आणि भूमीवरी असता यज्ञ काही यजन करिता, यज्ञ वसुंधरा होमिता ते तुझ पावेल. भूमीवर गेल्यानंतर तू यज्ञ कर, ते तुला पावेल. तेने तुझसी केवळ आप्यायन सौख्य होईल, क्षुधातृषा निवारेल, कांती होईल उत्तमा. आणि त्यामुळं काय होईल? भूकतहान तुला लागणार नाही, तुझं शरीर कांती त्या ठिकाणी दिव्य राहील. ऐसे देव बोलूनी गेले आपुलाले स्थानी, मग पडिला तो नृपमणी भूमीवर. मग तो जमिनीवर आला. आकाश मार्गाने इतका पुण्यवान चालणारा ईश्वर भजन प्रभावे करूनी, देवे गरुड पाठवूनी, काढून यावी बराबतुनी वैकुंठी नेला. मग ईश्वराच्या भजनाच्या प्रभावानं त्याला त्या ठिकाणी त्या विवरातून काढलं, वैकुंठ लोकाला नेलं. आता प्रस्तुत कथा उधारी, नारद इकडे समयांतरी, गेला श्वेतदीपा माझारी, नाना ध्यास प्रयासे. चला या पहिल्या कथेवर इकडे नारद आलेले आहेत. कुठं? त्या श्वेतदीपामध्ये नाना अध्ययन त्यांनी तिथं केलं. त्याने अनेक बाहू वदन, अनेक कांती, अनेक चरण, ऐसा दिव्य पुरुष देखून स्तुती केली गद्यमय. आले का? नारदानं विराट रूप आलं होतं. मग त्याचं स्वरूप कसं? मग फुटला फाटा, मग त्या राजाची कथा, मग तो पाताळातच का गेला, त्याला त्या ब्राह्मणाचा शाप. अशा प्रकारे कथा झाली. आता मूळ कथेवर आपण आलेलो आहोत. नारदांनी परमात्म्याचं ते शरीर स्वरूप पाहिलं. अनेक बाहू, अनेक वदन, अनेक हात आहेत, अनेक वदन त्याला आहेत, अनेक पाय त्याला आहेत. शेवटी नारदांनी त्याची स्तुती केली. यया उपरी परमेश्वर होनी प्रसाद पुरस्सर, आपला महिमा समग्र सांगता झाला. नारदांना सगळा आपला महिमा सांगितलेला आहे. मग नारद भाग्याते वर्णियेले श्री अनंते, म्हणे एकत द्वित त्रिते केले होते आगमन. मग नारद त्या ठिकाणी आपल्या भाग्याचं वर्णन करू लागला. देवा तुमचं दर्शन झालं, देवा ते एकत द्वित आणि तृतीयांनी आगमन केलं होतं इथं. त्याही उग्र तप केले, परी त्या दर्शन नाही झाले, ते दर्शन तुझं झाले एकांत भक्त म्हणून. अरे त्यांनी तप केलं माझ्या दर्शनाकरता, पण त्यांना दर्शन झालं होतं का नाही? त्याच्या विष्णू परमात्म्याचा आत्मप्रकाश असणाऱ्या पुरुषाचं दर्शन झालं. पण तू एकांतामध्ये आमची भक्ती केली, त्यामुळं तुम्हाला हे त्या ठिकाणी भाग्य प्राप्त झालं. आणि तू भक्त आहे माझा म्हणून. मग भविष्य कारण म्हणे अवतार नरनारायण, धर्मगृही चौघे नंदन होतील मत स्वरूप. मग त्यानंतर भविष्यामध्ये आम्ही नर नारायणाचा अवतार घेणार आहे. नर म्हणजे अर्जुन, नारायण म्हणजे परमात्मा. आणि धर्माच्या घरी चौघ अजून ते ठिकाणी जे पोरं आहेत 5 पांडवापैकी एक अर्जुन झाला नर, राहिले 4. ते मत स्वरूप आहे, माझंच एक त्याचं स्वरूप आहे. म्हणून पांडव जे होते ते भगवत स्वरूपाकारच त्या ठिकाणी होते, अंशच होते. अन्यथा नाही सद्भावी त्यांनी त्यांची आराधनी करावी. मग सृष्टी रचना घवी सांगितली नारदा. आणि मग त्यांची भक्ती तू पुढे त्या ठिकाणी कर असं सांगितलं. आणि मग शेवटी आता नारदांना सगळं त्या ठिकाणी सृष्टीची रचना उत्पत्ती सांगितली. वाराहादी समग्र वामनादी अवतार कार्य भविष्यात नंतर निरूपिले परिशे. कच्छ मच्छ बराह परशुराम राम आदी सगळ्या वामन अवतारा आदी सगळ्या कथा सांगितल्या, भविष्यही सांगितलं. हे सांगून जगत जीवन सोय पावला अंतर्धान. असो चालिला नरनारायण दर्शनार्थी नारद. असं शेवटी त्या ठिकाणी जगन जे नियंता परमात्मा तिथून गेलेला आहे. नारद नर नारायणाच्या दर्शनाकरता त्या ठिकाणी निघालेले आहेत.
गोपाल कृष्ण भगवान की जय. येऊनी बद्रिकाश्रमासी श्री नरनारायण ऋषी देवांचा देव देखुनी त्यासी वंदिले साष्टांगी. बद्रिकाश्रमामध्ये त्या ठिकाणी नरनारायणाच्या दर्शनार्थी नारद आलेले आहेत. मग केली नाना स्तुती तव नरनारायण प्रीती पूजा करून नारदा प्रति सुख गोष्टी करते झाले. देव नारदाला बोलतायत म्हणती नारदा पर्येसी तू श्वेतदीपी गेला होता असे तेच दर्शन झाले तुझशी परेशाचे. तू गेला होता तिथं श्वेतद्वीपावर, तिथे तुला विराट स्वरूप माझं मूळ स्वरूपाचं दर्शन झालं. हो ते देवदर्शन पाही देवा दानवा सर्वाही नाना तपे व्रतेही प्राप्त नव्हे. देव दानवालाही प्राप्त नाही, पण तू भक्त असल्यामुळे तुला प्राप्त झालं. तू भाग्याचा एकांत भक्त म्हणून दर्शन झाले प्राप्त. हे ऐकून नारद मनात विस्मित झाला. एकांत भक्त आहे म्हणजे जगापासून अलिप्त त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं तुला हे सगळं प्राप्त झालेलं आहे. मग मानना करून थोर दिव्य वर्ष शतसहस्त्र त्यांचे आश्रमी ब्रह्मकुमार राहता झाला. बद्रिका आश्रमामध्ये नारायण समवेत नारद राहिलेले आहेत. एकदा नारद तयासी पुसत कि मज एक संदेह वर्तत पितरपिंड संज्ञाने भ्रांत पावले कैसे. नारदांनी विचारलं मला एक संज्ञा आहे, शंका आहे. कोणाला विचारलं? नारायण परमात्म्याला, विष्णू परमात्म्याला विचारलेले आहे का की पितरांना पिंड संज्ञा कशी काय त्या ठिकाणी प्राप्त झाली. बर का, चांगला प्रश्न आहे का. तव नरनारायण म्हणती दैत्य भारे पूर्वी क्षिती रसा तळा जात होती पापास्तव. मग त्या ठिकाणी नारद त्यांना म्हणू लागले, माफ करा, नारायण त्यांना सांगू लागले की दैत्याच्या भारानं पृथ्वी रसातळाला जात होती. दैत्याचा भार म्हणजे ओझ का? दैत्याच्या भारानं पृथ्वी रसातळाला जात नाही, दैत्याच्या पापाच्या भारानं. लोकसंख्या किती वाढली तर पृथ्वीला काही अडचण नाही, पण त्या लोकसंख्येवर जर पाप वाढलं तर मग तिला ते सहन होत नाही. रसातळाला चालली ती पापामुळे. ते देवे वराह होऊनी दाढे उद्धरुनी मेदिनी यथा प्रदेशी नेऊनी ठेविली देखा. तेव्हा परमात्म्यानं कोणता अवतार धारण केला? वराह अवतार. दाढेवर पृथ्वी धारण करून पुन्हा जिथल्या तिथं ती स्थित केली. त्याची समय ब्रह्मसुता दाती चिखल लागला होता त्याचे तिन्ही पिंड करिता झाला यज्ञ वराह. रसातळाला गेली होती समुद्रामध्ये, मग त्या समुद्रातून ती बाहेर काढली आणि त्याचा जो दाताला त्या वराहाच्या त्या डुकराच्या परमात्म्याच्या वराह अवतार होता ना, चिखल लागला ना, तर त्याचे केले 3 भाग, 3 पिंड केले आणि मग त्यातून यज्ञ वराह झाले. स्वदेहीच्या उष्म्यापासून तिळ निर्माण करून उषावरी ते पिंड तिने स्थापिले देवे. आणि मग स्वदेहीच्या उष्म्यापासून गर्भ उष्णतेपासून तीळ निर्माण त्या ठिकाणी झाले. देवाच्या अंगापासून तीळ निर्माण झालेले. मग यज्ञामध्ये तिळाचं लय महत्व आहे. या दशक्रियेच्या विधीमध्ये त्या गरुड पुराणात दान धर्मात तिळाला फार महत्व आलेले. आणि मग ते पिंड कशावर ठेवले? उष म्हणजे गवत, उषावर त्या ठिकाणी 3 पिंड ठेवले, तिथं ती स्थापन केले तिन्ही. ते हे पितर निश्चित वसुरुद्र आणि आदित्य पितृकर्मे यथार्थ जाण नारदा. हे 3 प्रकारचे ते पितर आहेत. वसु, रुद्र आणि आदित्य असे 3 आहेत बरं का. ते इथं त्यांना पितर म्हटलेलं आहे. हे ऐकुनी ब्रह्मकुमार संतोष पावले अपार तव म्हणती नारायण नर. ऐके कथा दुसरी. ही एक कथा. आता आणखी दुसरी कथा सांगतो. देवे हयग्रीव रूप धरिले ते वेदोद्धरण केले तव नारदे प्रश्निले कैसा झाला हयग्रीव. चला, गोड कथा आहे. हयग्रीव रूपाचं जेव्हा देवानं रूप धारण केलं होतं तेव्हा एक कथा घडली. बघ देवा, थांबा थांबा, ही कथा नंतर सांगा. पण देवानं विष्णूनं हयग्रीव अवतार का धारण केला? हा अवतार माहिती आहे तुम्हाला प्रदीप महाराज? हयग्रीव अवतार वेदाचं रक्षण उद्धार करण्याकरता. देवाचे अवतार किती? 24. किती सांगा ना, किती? अनंत. 24 नाही. किती? 10 नाही, 24. 24 नाही, अनंत अवतार आहे. अनंत अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे. कनवाळू कृपाळू
कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अनंत अवतार परमात्म्याने धारण केलेले, पण ते अंशी भक्ताकरता जे धारण केले ते सगळे धरून अनंत आहे, त्याची गिनतीच नाही. पण मुख्य 10, भागवतामध्ये मुख्य 24. त्या 24 अवतारात हा हयग्रीव अवतार आहे. त्याची कथा आता ऐका, हयग्रीव अवतार कसा झाला ते. मग नर नारायण म्हणते, पूर्वी महाप्रलयाचे अंते संपूर्ण भूत जाती पावली क्षय. महाप्रलय झाला आणि महाप्रलयानंतर सगळे भूतजात क्षय पावले, लय झाला सगळ्याचा. अंधकार झाला सर्वा, मागुदी सृष्टी इच्छा देवा, म्हणून महत्त्वादी आगवा निर्मिला समूह. अंधकार झाला आणि मग परत त्या ठिकाणी त्याचा खेळ चालूच असतो ना. हा त्याचा खेळ चालूच असतो त्या ठिकाणी. ते घडवायचं मोडायचं, घडवायचं मोडायचं. मी तुम्हाला सांगितली त्या दिवशी कथा. चालता चालता खेळ तयार होतो, जाता जाता मोडूनही टाकतो, बस असं. आणि मग पुन्हा इच्छा झाली निर्माण करायची, मग ब्रह्मा झाला उत्पन्न. प्रक्रिया तीच आहे पुन्हा. नाभी कमळापासून ब्रह्मा तो सहस्रपत्री वैसून मानसपुत्र निर्मिले. पुन्हा त्याने मानसपुत्र निर्माण केले. मग नाना लोक रचिले, नाना भूतग्राम सृजिले. ब्रह्मा जन्माला ती वेळे कमलपत्री, तेव्हा कृष्ण रक्त दोन्ही बिंदू उद्भवले जीवनी. त्याची मधु कैटभ दोन्ही झाले दैत्य. 2 बिंदू कृष्ण रक्त पासून, कृष्ण आणि रक्त, काळा आणि लाल 2 बिंदू त्या ठिकाणी उत्पन्न झाले पाण्यामध्ये. त्या 2 बिंदू पासून मधु कैटभ त्या ठिकाणी नावाचे 2 राक्षस आहेत. तिथं सुरुवातीला देवाने यांना मारलेले. मधुसूदन माहिती नाव तुम्हाला? ते मधुसूदन म्हणजे मधु नावाच्या दैत्याला ज्यानं मारलं त्याला मधुसूदन म्हणतात. तो मधुसूदन, तो मधु दैत्य बर का. आणि कैटभ भंजन सुद्धा एक देवाचं नाव आहे, ते येते. मधु कैटभ दोन्ही दैत्य हे विष्णूचे कर्ण जात. ऐसे पुराणांतर मत परिण मिळे भारती. हे कानापासून देवाच्या जन्माला आले असं काही पुराणात मत आहे, पण महाभारतात नाही. ते उपजताची गदा मुष्टी, धाविनले ब्रह्मया पाठे, सांडिले धावता परमेष्टी, मुखीउनी 4 वेद. जन्माला आले ते 2 असुर, कोण? मधु आणि कैटभ. हे जन्मताच लागले ब्रह्मदेवाच्या मागे. आणि मग पळता पळता वेद त्या ठिकाणी पडाले. 4 मुखात 4 वेद होते ब्रह्मदेवाच्या, सांडले ते म्हणजे पडले. दैती ते वेद हरवणी, राहिले पृथ्वी तळी जाऊनी, त्याने अंधकार प्राय होणी राहिला ब्रह्मा. आता ते वेद म्हणजे ब्रह्मदेवाची बुद्धी ना, ज्ञान आहे ना, या जगाचा प्रकाश आहे. पण ब्रह्मदेवाजवळून ते नेले, लपून राहिले पाताळामध्ये, पृथ्वीच्या तळाला खाली जाऊन. ब्रह्मदेवाला काही सूचना. मग धर्माधर्म काही वास्ततीना कोणासी, विष्णू स्मरला लवलाही विधीने दुःखेचे. धर्म अधर्म काहीच कळेना, सगळं ज्ञान गेलं. मग विष्णू परमात्म्याचं स्मरण केलं. म्हणे तुझी माणसापासून मी पहिला झालो उत्पन्न, दृष्टी पाहून मागुते न तुझे जन्म झाले. अरे देवा, तुझ्या माणसापासून मी तयार झालो, बिंबीपासून पण तू मनात आलं तुझ्या म्हणून मी तयार झालो. पुन्हा मागुतीने इतर जन्म झाले. 3रे जन्म वचन मात्रे, 4थे झाले क्षोत्रद्वारे, 5वे नासिकद्वारे करे, 6वे अंडज, हे 7वे पद्मापासून जन्मोजन्मी तुझा नंदन. आता दैत्य केले वेदहरण, अंधारलो सर्वार्थी. एकदानी ब्रह्मदेवाची उत्पत्ती विष्णूपासून किती वेळ सांगितली? 7 वेळ. कारण तितके युग संपलं की पुन्हा तशी सृष्टी. महायुग संपलं म्हणजे 4 युग एकदा गेले की त्याला महायुग म्हणतात महाराज. एक युग वेगळं, प्रत त्रेता द्वापार कली हे एक. आणि मग कृत त्रेता द्वापार कली याची चौकडी झाली की एक महायुग पूर्ण होतं. म्हणजे कलियुग संपलं की महायुग होईल. आणि महायुग झाले की महाप्रलय होतो. नुसता प्रलय नाही, महाप्रलय. अशा महाप्रलयानंतर असे किती झाले बरं? 7. आता तुम्हाला एक उलगडा करतो यातून. आता योगा आला म्हणून सांगतो. बऱ्याच लोकांना प्रश्न पहा, मस्त उलगडा आला तो. पहिल्या वेळेस त्या ठिकाणी ब्रह्मदेव निर्माण झाला
मी पहिला झालो उत्पन्न दृष्टी नाही म्हणे तुझे माणसापासून नुसते मनाच्या इच्छेपासून पहिल्यांदा, दृष्टीपासून दुसऱ्यांदा, तिसरे वेळी वचन मात्रे शब्द निघाला माझा जन्म झाला विष्णू परमात्म्यापासून, चौथ्या वेळेस कानाद्वारे, पाचव्या वेळेस नाकाद्वारे, 6 वेळेस अंड्यातून ब्रह्मदेव, तर 7व्या वेळेस पद्मातून म्हणजे कमळातून. किती झाले? 7 झाले. आणि हा एक एक प्रलय किती वेळेस होतो? कधी होतो महाप्रलय? 4 युग एकदा गेले, 4 युग गेले की महाप्रलय. असे किती झाले? 7. 7 गुणिला 4 किती झाले? 7 चोक नाही, 7 चोक किती झाले? आणि मग तो 28 युगापासून उभा आहे. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. लोक म्हणतात का 4 युग आहे ना 28 युगापासून कसं? 4 युगचे ना. 7 प्रलय झाले, 7 प्रलय झाले. एक प्रलय कधी होतो? 4 युगानंतर. बापाने नामदेव महाराजांना सांगितलं ना किती दिवस झाले त्याला उभा येतो. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हापासून तो उभा आहे. जेव्हा नवथे चराचर तेव्हा होते पंढरपूर. हे 28 युग आहे. ते कोण जर विचार का 28 युग कसे, तर हे युग 4च आहे, पण एका 4 युगाची एक कडी झाली म्हणजे त्याला महायुग म्हणतात. आणि एक महायुग संपलं की महाप्रलय होतो. असे 7 अगोदर झालेले आहेत म्हणून 28वं युग चालू आहे, शेवटचं आहे आता बर का. आता याच्यानंतर पुन्हा महाप्रलय आणि 8वी चौकडी सुरू होईल. लय दिवस टाइम आहे फक्त 5000 झाले, अजून 4,32,000 आहेत पूर्ण. किती कलियुगाचं आयुष्य? किती? 432. त्यातले किती झाले? 500च्या पुढे काहीतरी. अजून किती राहिलं ते? प्रत्येक युगाचं वय ठरलेलं आहे. कलीच्या दुप्पट द्वापारे म्हणजे कलीच्या दुप्पट द्वापारे, द्वापारच्या दुप्पट त्रेता आहे आणि त्रेताच्या दुप्पट सत्य. घरी जाऊन हिशोब करा. चला, विषयांतर झालं होतं. तुमच्या लक्षात आलं का 28 युग कोणते? देव 28 युगापासून उभा आहे ना. हा, काय झालं होतं? वेदाचं हरण झालं होतं. वेद ब्रह्मदेवाचे वेद. त्याला सांगितलं बाबा मी 7वी वेळ आहे देवा आणि तू मला 7 वेळेस उत्पन्न केलं, पण आता या दैत्यांनी माझे वेद हरले. वेद हरले ऐसे कुणी देवे निद्रा सांडुनी हय शीर्षती एक क्षणी धरले रूप. लगेच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला वेद देवाचा प्राण आहे, ज्ञान येते. आणि कारण देवाच्या चिरनिद्रेतून श्वासापासून ते निर्माण झालेले आहेत. लगेच देवाने हय शीर्ष लावलं. हयग्रीव म्हणजे हय नावाचा जो प्राणी आहे त्याचं शिर लावलेलं आहे. शिर त्याला हयग्रीव म्हणतात. ग्रीव म्हणजे मान. आणि रूप धरलं, वेदाचे स्थान वहिले, अश्वाचे मस्तक धरिले. हय म्हणजे अश्व, घोड्याचा अश्व बर का. आता विवरण ऐका भले त्या मस्तकाचे. अश्वाचंच मस्तक का लावलं देवानं? बरं ऐका. मस्तक तेचे ऊर्ध्वलोक, सूर्यकिरण केश देख, कर्णदो पाताळ लोक, ललाट पृथ्वी, गंगा सरस्वती भ्रुवाजान, चंद्र सूर्य ते नयन, संध्या नासिक प्रमाण ओंकार संस्कार. त्या हयाचे म्हणजे त्या अश्वाच्या सगळ्या याचं वर्णन केलेली, त्याच्यामध्ये सगळी सृष्टी आहे. कुठं काय काय आहे? विजुदे जिव्हा थोर, दंत सोम पितर, गोलोक ब्रह्मलोक निर्धार ओष्ट दोन्ही. त्या हयाची जीभ म्हणजे बीज आहे, त्याचे दंत म्हणजे पितर लोक आहे, गोलोक आहे, ब्रह्मलोक आहे. गोलोक आणि ब्रह्मलोक म्हणजे त्या घोड्याचे 2 ओठ आहे. लक्ष्मी ते वाचा जान ऐसे शुभ्र हय शीर्ष निर्माण. ते हय रूप धरून देवे शब्द केला. लक्ष्मी त्याची वाचा आहे आणि असं श्वेत पांढरं श्वेत रूप त्या ठिकाणी
परमात्म्यानं त्या ठिकाणी धारण केलं आणि मोठा शब्द केला. तो शब्द ऐकूनी वेद पाताळी ठेवणी दैत्य सांडून आले दोन्ही तव देव गेला पाताळा. परमात्म्याचे आरोळे ऐकले, दैत्य घाबरले, पाताळात वेद ठेवले, त्यांनी पळाले. पण देव गेले ते वेद आणायला. तेथून वेद धरिले, शिराब्दी उत्तर भागी ठेविले. मग आपण धरिले पूर्वमूर्तीसी. क्षीराब्दीच्या उत्तर काठावर त्या ठिकाणी ते वेद आणून ठेवले. पुन्हा देवानं आपलं मूळ रूप धारण केलं. मूळ रूप बर का. देव इकडे तिकडे दैत्य इकडे तिकडे फिरती, शिनले काहीच नेनते, पाताळी जाऊन जाऊ पाहती तो वेद नाही. दैत्यांचे वेद तिथं आले नाही. मागुते क्रोधे निघुनी क्षीरसमुद्री जाऊनी विष्णू निद्रिस्त देखुनी केले जागे. आले परमात्म्याकडं. ते राक्षस देवाला केलं जाग क्षीरसागरात. तै युद्ध करोनी चक्रपाणी मधुकैटभ मर्दिले दोन्ही. मग ब्रह्मा संतुष्ट होऊन रचिले ब्रह्मांड. मग देवाने त्यांच्याशी युद्ध केलं. मधु आणि कैटभ नावाचे दोन्ही दैत्य मारले. ब्रह्मदेव संतुष्ट झाले. पुन्हा सृष्टीची रचना सुरू झाली. ऐसे हे ग्रीवे वहिले वेदाचे उद्धरण केले, हे भारतोक्त कथिले परी अनारसे पुराणांतरी. अशा प्रकारे महाभारतामध्ये वेदाच्या उद्धरणाची कथा आलेली आहे, पण दुसऱ्या पुराणामध्ये थोडीशी बदलून आलेली आहे. बघा, ते प्रथमस्तबकी कथा कथिली असे संक्षेपता ऋषीश्वरी यज्ञ करिता केलाविले हयशीर. पहिल्या स्तबकात थोडी बदलून कथा झालेली आहे की ऋषींनी यज्ञ करता करता हयशीर त्या ठिकाणी लावलेला आहे परमात्म्याला. आता असो हे वेदोद्धरण वेद मार्गे चालता ब्राह्मण निग्रहानुग्रही संपूर्ण समर्थ झाले. असो आता वेदाच्या उद्धरणाची कथा तुम्ही ऐकली. वेद मार्गाने ब्राह्मण त्या ठिकाणी गेले. चालता निग्रह अनुग्रह हे संपूर्ण केल्यानं ब्राह्मण समर्थ झाले. ब्राह्मणाची किंमत, ब्राह्मणाची ताकद कशाने वाढली? वेदाच्या मार्गाने गेले आणि त्या मार्गाने त्या ठिकाणी काय घ्यायचं काय टाकायचं हे त्यांनी ज्यांनी पाळलं त्यांची किंमत वाढली. आणि ज्याला काहीच टाकायचं नाही काहीच घ्यायचं नाही सगळंच चालतं त्याची किंमत आहे का? जगात त्यांना किंमत नाही. सार ग्रहण करावं लागतं, आसार टाकून द्यावंच लागतं. ऐसे निग्रह स्वभाव अग्निशोमात्मक विश्व परमेश्वरे सृजिले सर्व. आद्यकाली अग्नी म्हणजे ब्राह्मण, सोम शब्दे क्षत्रिय जाण, हे परस्परे आश्रय स्थान ये अर्थी इतिहास. अग्नी म्हणजे ब्राह्मणाचं स्वरूपच त्या ठिकाणी आहे. सोम शब्दाने त्या ठिकाणी क्षत्रिय आहे. असो विश्वरूप पुत्र त्वष्टय याचा तो भाचा होय दैत्याचा आणि तोची गुरु इंद्राचा. विद्याविषयी एक वेगळी कथा आहे का काय तर विश्वरूप आहे पुत्र त्वष्ट्याचा. त्वष्ट्या राजाचा मुलगा विश्वरूप आणि तो गुरु आहे आणि तोची गुरु इंद्राचा विद्याविषयी. त्यानं इंद्राला काही विद्या दिल्या म्हणून तो त्या संबंधी त्याचा गुरु आहे. तो यागादी की देवास भाग देत असे प्रत्यक्ष परिदैत्यास या प्रत्यक्ष करी भागा. देवांनाही त्या ठिकाणी यज्ञाचा भाग देतो आणि दैत्यांना यज्ञाचं पुण्य चोरून त्या ठिकाणी देतो. ते कळले दैत्यासी की बळक्षीण होते आम्हासी परिदैत्यासी अप्रत्यक्ष करी भागा. नाही काय झालं देवांना भाग देतो पण दैत्यांच्यात चोरून देतो दैत्यांच्या याच्यातला. ते कळले दैत्यासी की बळक्षीण होते आम्हासी मग प्रार्थनी बहिणीसी म्हणते झाले. दैत्यांना कळालं यज्ञातला आपला जो भाग आहे हा आपल्या चोरून देवांना देणं चालला. त्यामुळे देवाची ताकद वाढायला लागली दैत्याची ताकद कमी व्हायला लागली. मग त्या राक्षसांनी विचार केला आणि त्यांच्या बहिणीला बोलावलं. तो सांगावे स्वपुत्रासी की प्रत्यक्ष भाग देई आम्हासी जेणेकरून दैत्यासी होय वृद्धे. भासा होता ना तो दैत्याचा त्वष्टा नाही विश्वरूप पुत्र त्वष्ट्याचा विश्वरूप आणि भाचा होय दैत्याचा. त्यांनी बहिणीला सांगितलं की तुझ्या मुलाला सांग आमचा भाग आम्हाला दे. मग ती नंदनवनी विश्वरूपा सापडवनी म्हणे पुत्रा तुझी निंद्या करणी मामे अक्षय करीतोसे. आईने त्याला सांगितलं अरे मामाचा क्षय करतो का चांगलं नाही. या मातेच्या वचने मातृपक्ष वृद्धी कारणे तपारंभिले तेने ते कळले इंद्रासी. या आईच्या वचनासाठी त्यानं
मातृपक्षाची वृद्धी त्या ठिकाणी केली आणि मग तप आरंभ केला. मग इंद्राला कळालेलं आहे मातृपक्ष त्याला वाढवायचा आहे बरं का. पितृपक्ष आहे ना पित्राला भाग देण्याचा, तसा मातृपक्ष काढायचा त्याने त्या ठिकाणी आरंभ केला. इंद्राला त्या ठिकाणी आता मातृपक्ष म्हणजे मामाचा पक्ष कोणता असतो? मातृपक्ष. हा त्याला मातृपक्ष म्हणतात. पक्ष म्हणजे कळत नाही तुम्हाला? हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना, दोन्ही पक्ष पाही उद्धरती उद्धरती, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. कोणते दोन पक्ष? स्वकुळ आणि मामकुळ. स्वकुळ मामकुळ म्हणजे बापाचंही कुळ आणि मामकुळ, दोन्ही पक्षाचा उद्धार होतो. कोणाच्या? सांगा याच्या आधीच. दोन्ही पक्ष पाय उद्धर होते. लिंक फेल आहे का? मग लिंक फेल आहे. कोणतरी याच्या अगोदर चला रोज हरिपाठ म्हणणारे दोन्ही पक्ष पाय उद्धर. त्याच्या अगोदरचा शब्द काय? चला टाळावाले पावल्यावाले एकदम संध्याकाळी हरिपाठ घेणारे, आंघोळ करताना हरिपाठ घेणारे. चला हरिपाठ तुमची परीक्षा नाही घ्यायची, पण हरिपाठच तितका अवघड आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. आता आधी काळ वेळ नाम उच्चारिता नाही. देवाचं नाव घ्यायला काळ वेळ लागत नाही, आणि जो उच्चारतो त्याचे दोन्ही पक्ष पाही उद्धरती. झाले का? जागे झाले का? नाही नाही कोणी नाही कोणी. मग इंद्रानं आता ते इंद्राला कळालं की यानं मातृपक्ष काढायचा याचा ठरलाय. म्हणून विघ्न कराया अप्सरा मोहनार्थ पाठविल्या. येरू अप्सरा देखून या पावला मोह. त्याची तपश्चर्या भंग करायला इंद्रानं अप्सरा पाठवल्या. तो मोहित झाला आणि यावरी निघाल्या कामिनी. तो म्हणे वर मागा वचनी. एरी म्हणती इंद्रा वाचोनी नाही वरा इच्छित. तो वापस निघाल्या. तो म्हणू लागला, तो म्हणे वर मागा वचनी. बर. तर त्यांनी सांगितलं की आम्ही इंद्राशिवाय कोणाला वर मानत नाही. म्हणजे याला फसवलं, याची तपश्चर्या भंग केली. तेने विश्वरूप कोपला इंद्र बळ क्षणार्थ त्यावेळा जप करिता झाला वेदमंत्रे. पुन्हा त्याला राग आला. मग त्यानं त्या विश्वरूपानं त्या ठिकाणी पुन्हा इंद्राचं बळ कमी होण्याकरता पुन्हा जप केला वेदमंत्राचा. मंत्रे त्रिशिरात्व पावला आणि देवेंद्र क्षीण झाला. तिने मस्तक येता वेळा त्या विश्वरूपाचे 3 शिरो त्याला प्राप्त झाले. त्रिशिरा आणि इंद्राचं बळ त्या ठिकाणी कमी झालं. जय वैदिक याग करीते सोमपान तय करीते तय तो मुखे असे घेत आपुलिये. देव यज्ञ भागा वेगळे तेने विश्वरूपे केले. म्हणून ब्रह्मया शरण गेले सकळ देव. आणि मग वैदिक याद करत असताना जे याच्यात राजसिक यज्ञाचं स्वरूप सांगितलेले ज्ञानेश्वरीमध्ये, सात्विक यज्ञ, राजसिक यज्ञ, तामसिक यज्ञ. त्यातला राजसिक यज्ञ जे लोक करतात त्याला सोमपान असं त्या आधी जे असतं त्यामध्ये, तर त्याचा भाग याला जाऊन पोचतो असं आहे ते.
देव आणि मग देव टळले त्या यज्ञ भागापासून. मग ते ब्रह्मदेवाला शरण गेले. विधी म्हणे दधीची मुनी तप करीत असे मेदिनी त्याच्या अस्ति मागुनी तेने वज्रे मरेल हा. मग ब्रह्मदेवाने सांगितलं दधीची ऋषी काय करतो तपश्चर्या करतो, जा त्याच्या अस्ति आणि हाड आणि त्याच्यापासून वज्र बनू आणि मग इंद्राच्या हाती वज्र दिला की हा मरेल. मग देव दधीची पाशी जाऊनी मागती असतीसी तेने वज्रे त्रिशराशी मारिला इंद्रे. मग देवाने दधीचीला हाड मागितले पण त्या ऋषीने सगळे हाड आपले दिले. जगत कल्याणार्थ हाड काढून देणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखंच आहे ना. हाड शरीरात ते काढून दिले, ते सामावले त्या ठिकाणी, हाडापासून वज्र बनवला आणि मग इंद्रानं त्रिशराला मारलं. मस्तके छेदिले तिनी तव दैत्याई तत्क्षणी तयाचा देह मंथुनी जन्मविला वृत्रासुर. आणि मग काय हे आता मागं आलं होतं ना, मग त्याच्या देहाचं मंथन केलं आणि त्याच्यातून वृत्रासुर जन्माला आला. तोही इंद्रिय मारिला तरी ब्रह्म अत्यस्तव पळाला मानस सरोवरीला पाला पद्मिनी तंतु माझे. इंद्रानं त्यालाही मारलं पण ब्रह्म हत्या झाली म्हणून तो मानस सरोवरामध्ये त्या ठिकाणी लपला पद्मिनी तंतूमध्ये. त्रैलोक्य धर्मभ्रष्ट झाले म्हणून देवी ती वेळे इंद्रपदावरी स्थापिले नहुशरायासी. आणि मग इंद्रदेव त्या ठिकाणी लपला, ब्रह्म हत्या झाली म्हणून. मग आता पदावर कोण बसेल म्हणून त्या ठिकाणी इंद्रपदावर त्या ठिकाणी नहुष राजाला बोलवलेलं होतं. नहुष स्वर्गापती झाला ज्ञानोबराय म्हणतात. बरी रहाटी भांबावला बर का उविली तेने त्रैलोक्य भले राजधर्मे चालविले. मग कोणी एके वेळे ऐसे म्हणी विचारी. आणि मग काय नहुष राजा त्या ठिकाणी राजधर्म करू लागला. जरी इंद्राचे समस्त भोग आपण भोगिलेत तरी एक राहिला मनोरथ शची भोगाचा रहाटी भांबावला. त्या नहुषाची चुकी होते. तो नहुष राजा योगायोगानं स्वर्गाचा राजा झाला कारण इंद्र उपस्थित नव्हता. जागा खाली ठेवता येत नाही ना. पटकन याला राजाला बसवलं, तो राजकारभार करू लागला. सगळे भोग त्यानं त्या ठिकाणी भोगले पण तो म्हणू लागला एक भोग आपला भोगायचा राहिला, एक इच्छा पूर्ण राहिली. त्या इंद्राची पत्नी होती शची, तिचा त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. आता पुढं आहे तो इंद्रानिशी म्हणे आपण मी इंद्रपदी बैसून भोग भोगिले संपूर्ण सुरपतीचे. तो म्हणू लागला मी इंद्र. त्या पदावर बसला म्हणजे तो इंद्र. त्या पदाचं नाव बरं इंद्र. इंद्र हे काही व्यक्तीचं नाव नाही, इंद्र हे पद आहे. मग त्या पदावर कोणी बसले की त्याला इंद्र म्हणतात. जर सरपंच पदावर कोणी बसलं तर मग त्याला काय म्हणतो आपण. मग ते नाव आहे का सरपंच, त्या खुर्चीचं नाव आहे सरपंच. मग तो म्हणू लागला मी कोण झालो, इंद्र झालेलो आहे. सगळे भोग भोगले. तू मजो भोग देई वहिली तेने इंद्रानी दुखवली. चिंता करिता शुष्क झाली रे दुराग्रह धरीला. आणि मग हिला चिंता वाटू लागली, शुष्क झाली ती चिंतेनं. ती आता यानं आग्रह धरला आणि मग तिला चिंता वाटू लाग. आता याला वाटलं स्वर्गच माझा झाला मग ही पण माझी. तसं नाहीये. मग बृहस्पती प्रति येऊनी शरण एकांती सांगितली सगळं स्थिती नहुष रायाची. तिनं गुरुला सांगितलं की तुम्ही ज्याला गादीवर बसवलं ना त्याची बुद्धी अशी भ्रष्ट झालेली आहे. गुरु म्हणे इंद्राणी हे उपश्रुती नामे देवता आहे, त्याची आराधनाला हे करावे तू. एक उपश्रुती नावाचा देव आहे, त्याची आराधना तू कर. ते सांगेल ते करी. मग आराधना करी येरी. उपश्रुती ती अवसरी झाली प्रसन्न झाली ती देव. म्हणे शुभांगी जे इच्छिसी ते मी करीन परियसी. येरी म्हणे इंद्रपतीसी दाखवी माये. आणि मग ती देवी म्हणू लागली काय पाहिजे तुला. म्हणू लागली माझा जो पती इंद्र त्यांची माझी भेट करून दे. मग ती मानस सरोवरी कमळिनी तंतू माझारी. इंद्र दाखविला नेत्री शची लागी. त्या कमळाच्या तंतूमध्ये लपलेल्या इंद्राची भेट शचीला करून दिली. ये रे शची कृष देखुनी बोलीला दुःखी होनी. म्हणे कृषका कामिनी झालीस. हा लपून बसलेला होता ब्रह्मा त्याच्या भीतीनं. का तू अशी का कृष झालीस, तुझं शरीर असं का झालं. ती आपला समग्र सांगितला समाचार. ऐकुनी म्हणे सुनासिर न करी चिंता. तिनं सांगितलं सगळं. तो माझ्याकडे वाईट नजरेनं पाहत आहे म्हणून मी चिंतित आहे. त्यानं सांगितलं चिंता करू नको. त्याशी जाऊन म्हणे झडकरी इंद्रजी वाहनावरी बैसला नसेल त्यावरी बैसोनी. इंद्रानं सांगितलं जा त्याला म्हणा मी तुझी होते
मी तुझी होते, पण असं काहीतरी करून दाखव. आतापर्यंत इंद्र ज्या वाहनावर बसलेला नाही त्या वाहनावर तुला बसून यावं लागेल. अट घातली अट. मी तुझी इच्छा पूर्ण करते. इंद्र आतापर्यंत ज्या आसनावर तो बसला नाही त्या आसनावर तुला बसून यावं लागेल. मग तुझं प्रती येईन शची अरुचरी ऐकून तैसेच केले येऊन ग्रहाप्रती. तिला आता उपाय सापडला. आलेली आहे घरी. तव नवशे ऋषी ब्राह्मण वाहनी जुंपून हानी चरण तेने वशिष्ठ शापून शापिन्नला ऐसा. मग त्या नवशानं काय केलं? असं वाहन पाहिलं की जे कधीच नव्हतं. त्या वाहनाला जुंपले ब्राह्मण ऋषी. कोण जुंपले? ब्राह्मण ऋषी जुंपलेले. असं कधी पाहिलं का तुम्ही? मग आता तिनं आटच तशी घातली होती जे कधी पाहिलं नाही तसं त्या ठिकाणी करायचं. आणि मग त्याची वशिष्ठ ऋषी होती, त्यांना राग आला, शाप दिला त्यांनी. आता याच्याकडे काय होतं? सत्तेचं बळ होतं त्या खुर्चीचं. त्याच्यामुळे ते ब्राह्मण ऋषी त्या ठिकाणी त्या रथाला वाहनाला झुंपले. पण त्यांनी शाप दिला की तू पडे पृथ्वी ये बहुत काळ सर्प होय तव पडीला धरणी ये होनी सर्प. धरणीवर त्या ठिकाणी सर्प होऊन तू त्या ठिकाणी पडशील. चला, त्याला शाप मिळाला आणि तो सर्प होऊन पडाला. मग देवी इंद्र आणिला राज्यपदी स्थापिला ऐसा प्रभाव सांगितला ब्राह्मणाचा. मग त्या ठिकाणी पुन्हा देवांनी इंद्राला आणलेलं आहे. इंद्राच्या जागेवर बसवलं. अशी ताकद, एवढी ताकद कोणात आहे? तर ब्राह्मणाच्या शब्दात आहे. आलं लक्षात? ब्राह्मणी श्रेष्ठ त्या ठिकाणी का सांगितले? एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. म्हणून का? त्यांनी वेद मार्गाने ते जातात, वेदाचं पालन करतात, ज्ञान त्या ठिकाणी घेतात आणि ज्ञान देतात. त्यामुळे चला, गोड कथा आहे बरं का नहुष राजाची. ही ज्ञानेश्वरी मध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. ज्ञानोबरायांची काय मी सांगितलं होतं तुम्हाला. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला. रहाटी म्हणजे कार्य करण्यात भांबावला. ते शचीच्या मागं लागला आणि भुजंगत्व पावला ते निघून. मग भुजंग साप व्हावं लागलं त्याला. ज्ञानोबराय म्हणतात ती कथा इथे. हे दधीची कथा द्वितीय स्तबकी असे यान वार्ता. ते विनवशीची कथा कथिली असे मागाची. परी प्रभाव विशेषार्थ येथ कथिले संकलित. ऐसे सामर्थ्य अद्भुत अनुष्ठानाचे ते वेदा वेगळे नाही. ऐसे अनंत सामर्थ्य पाही ते वेद जाणे सर्वही नारायण स्वरूप. एवढं सामर्थ्य हे ब्राह्मणामध्ये कशामुळे आलं? तर वेदाच्या अनुष्ठानामुळे आलेलं आहे. आणि त्यामुळं वेदाचं अनुष्ठान म्हणजे साक्षात नारायणाचं अनुष्ठान. कारण वेद हे देवाचं स्वरूप आहे. वेद हे म्हणजे ब्राह्मणाचे स्वभावे क्षत्रिय पालन करावे. ब्राह्मणी शुभचिंतावे क्षत्रियासी. ब्राह्मणांनी क्षत्रियाचं त्या ठिकाणी शुभ चिंतन करावं आणि क्षत्रियांनी ब्राह्मणाचं पूजन करावं. ऐसे नारदासे स्ववचने निरूपिले नरनारायणे. तेची कथिले तुझ कारणे युधिष्ठिरागा. आणि तेच तुला युधिष्ठिरा मी सांगितलेलं आहे. ऐशिया भीष्मोक्तावरी युधिष्ठिर प्रश्न करी. ते कथा असे पुढारी म्हणे मधुकर कवी. आता युधिष्ठिर महाराज काय प्रश्न करतात पुढे आपण पाहणार आहोत. इति श्री कथा कल्पतरो त्रयोदश स्तबक मनोहरो नारद नारायण संवाद प्रकारो एकम विशुद्ध्यायी कथेला. अशा प्रकारे कथा कल्पतरूच्या 13व्या स्तबकातील 21वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान